केला फलंदाजी करत असताना, गोलंदाजी करत असताना, तर संदीप व्यतिरिक्त असा कोणता फलंदाज आहे, तो त्याच्यावर तुमची मदार असेल आणि गोलंदाजी करत असताना कोणता असा अजून गोलंदाज आहे तुमच्या टीममध्ये? दिनेश, निलेश, शैलेश, स्वतः मी आहे. तर नक्कीच तुम्ही नाणेफेकीचा कॉल हरलाय, तर तुम्हाला यावेळेस फलंदाजी करायची आहे. तर तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत, की जास्तीत जास्त धावा बनवू शकतील या रणजी स्पर्धेमध्ये? गणेश आहे, भावेश आहे. तर हे तुला आयोजन कसं वाटतंय? विकी शेट म्हात्रे, अबू पोटखाडी, समीरजी तांगडी एक चांगलं आयोजन असते. यावर्षी केलेलं तुला आयोजन कसा वाटतो? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. तर आपण बघितलं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. कोलियलन कशेरी संघाने प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि कोणता संघ आहे? वीरदानी दापोडे बी संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आपण मित्रांनो स्वागत आणि सन्मान करून घेणार आहोत मान्यवरांचा. इथे शतरक्षण लावला जाईल. जॉईन झालेला आहेत वाकलांचा एक बुलंद आवाज. ओमकार शेटे आपलं हार्दिक स्वागत आहे. शतरक्षण लावून घ्यायचं आपण. कोली इलेव्हन कशिली संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मी विनंती करतो व्यासपीठावर कुशाल शिवसेनेचा वाघाला शिवसेना थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू संदेश पाटील. मराठी अस्मिता जपणारे नाव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही ऐकलं. बाळासाहेबांबद्दल काय म्हणावं तितका मी मोठा नाही आहे, पण दोन शब्द आज या स्वराज्य चषक खाडीचं भगवमय वातावरण पाहिल्यानंतर नक्कीच म्हणेल. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यांमध्ये वाहणाऱ्या अश्रूंना आजमुभा, डोळ्यांमध्ये वाहणाऱ्या अश्रूंना आजमुभा. कारण साहेब फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानानं उभा.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा, भावपूर्ण श्रद्धांजली. विके शेट माद्रे, अबू स्पोर्ट्स खाडी, ईगल स्पोर्टच्या माध्यमातून सेकंड राऊंडची पहिली मॅच सुरू होतीये. जाऊया मैदानावरती. दापोडे विरुद्ध मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. कशेळीनं नुकतंच अलीमगरला बीट केलं, तर पहिल्या मॅच मध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा या बलाढ्य टीमला बीट करून दापोडे बी हा संघ दुसऱ्या मॅच मध्ये आलाय. स्ट्रायकर इनला आहे टीमचा कॅप्टन आणि त्याच्या जोडीनं सलामीसाठी आलाय निखिल सोबत फलंदाज कुमार ओव्हर द विकेट. गेम इज ऑन. पहिलाच बॉल शॉट ऑफ गुड लेंथ वरनं कौतुक करेल यष्टीरक्षकाचं. मागच्या मॅच मधले देखील मला ते बॉल आठवतात जे मेडन ओव्हर मध्ये टाकले गेले. 3च्या 3 डॉट अगदी हातामध्ये कॅरी करून तो यष्टीरक्षक फलंदाजाला असं दाखवत होता की बॉल माझ्या हातामध्ये नाही आहे, तुम्ही कुठेतरी रन घेण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळी कीपर विथ बॉलर या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन तालमेल असतं त्यावेळी नो डाऊट तुम्ही फलंदाजावरती दबाव टाकू शकता. आणि तोच दबाव तर टाकला जातोय, पण दबावाला बळी पडेल ते नाव दापोडे कसलं. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं. मिड ऑफच्या वरनं लॉंग ऑफला हा फटका खेळला गेला. थोडीशी घाई का केली, पण जी घाई केली त्याचा फायदा देखील झाला. विकेट इम्पॉर्टंट, या गोष्टी मनामध्ये ठेवावा लागतील कारण ते धोका नक्कीच होता. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर परतावा लागलं असतं फलंदाजाला, पण जिथे सिंगल होती तिथे 2 आल्या. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं आणि दुसऱ्या बॉलवरती अकाउंट ओपन करताना वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे बी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. करणदादा सुरेश पाटील जे माजी सरपंच आहेत दापोडेचे, त्यांची फॅम टीम दापोडे खेळतीये, तर त्यांच्या अगेन्स्ट कोळी 11 कशेळी ज्यानं अलीमगड संघाविरुद्ध का बॉलिंग केली. विकेट विथ मेडन ओव्हर देखील या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्की जसा दर्जेदार संघ, गोलंदाजी ज्यांची ताकद आहे अशी टीम कशेळी. उजव्या त्याचा बॉलर ओव्हर द विकेट टाकतोय तरी देखील बॉल अँगल होऊन बाहेर वळतोय. हे टॅलेंट आहे या गोलंदाजाचं, हे स्किल आहे. त्याच्या फिंगर मध्ये असलेली जी जादू आहे ती इथे दाखवली जाती आहे या बॉलरकडनं. वेल बोल्ड, इम्प्रेस केला आतापर्यंत. टप्पा अतिशय दर्जेदार आहे. इथे फुल्लर लेन, वॉट अ बॉल. सातत्यानं व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो, परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि शॉर्ट टर्मचं क्रिकेट आहे जिथे व्हेरिएशन तुमच्याकडे असायलाच हवं. बिकॉज व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन शॉर्ट टर्म टेनिस बॉल क्रिकेट. आणि त्या शस्त्राचा वापर करताना बॉलर शैलेश पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 3 आणि 5वा बॉल हवेमध्ये. फीडर त्या बॉल खाली टिपला गेलाय का हा जेल नाहीये. कॅच तर मी म्हणेल होती बट मिस झाली आहे. आणि संधी कुणाला दिली तर नक्कीच इथे फलंदाज कुमारला जीवनदान मिळालं. धावफलक 1 ने पुढे जाईल. 4 धावा. क्या बॉलिंग करती है टीम कोळी 11 कशेळी. आताच म्हणालो बॉलिंग या टीमची ताकद आहे जी त्यांना अलीमगड विरुद्ध दाखवली. 43 धावा मोठ्या फरकानं डिफेंड करून हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये खेळतोय आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या टीमला इथे लाभतोय. इथे फुडला लेन ऑन साइडला मागच्या काही निर्धाव चेंडूचं उत्तर देताना आपल्या रेंज मधला बॉल सरळ भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट आणि बॉल सरळ मैदानाच्या बाहेर परत येणं आता कठीण आहे कारण रात्र आणि रात्र मित्रांनो वैर्याची आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावा झाले 10. थँक यू डीजे. अग्री कोळी परंपरा, अग्री कोळी संस्कृती जपणारे गीत. आणि अग्री नावामध्ये जाग आहे. अरे फिरल्या जरी तलवारी तरी आगरी कधी फिरला नाही माघारी. मराठ्याची जात आहे आणि आगरी कुणाच्या बाबाला भीत नाही हा इतिहास आहे.
पहिल्या षटकामध्ये धावाल्या 10. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल म्हणजे लगातारचा संदीप 7वा डॉट बॉल या स्पर्धेमध्ये टाकतोय. बॉलिंग आवडत असेल तर टाळ्या मित्रांनो व्हायलाच हव्या संदीपसाठी. अजून एक बॉल डॉट जाईल. लगातारचा या स्पर्धेतला हा 8वा चेंडू निर्धाव. क्या बॉलिंग करतोय आज. तो सांगतोय ते प्रत्येक बॅट्समनला आज मी वेगळी क्षमता, आज वेगळं कौशल्य घेऊन उतरलोय. तुमच्यामध्ये ताकद असली तर मला मोठे फटके नाही, फक्त सिंगलच काढून दाखवा. वेल बोल्ड. सम पीपल रीड हिस्ट्री, सम पीपल टीच इट, बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहास शिकतात, बट आज कशईच्या ग्रामीण क्रिकेटसाठी, माझ्या गावासाठी मी इतिहास घडवण्यासाठी स्वराज्य चषक खाडीचा हा महासंग्राम गाजवतोय हे सांगतोय इथे बॉलर संदीप. आणि फायनली 8 बॉलची वाट पाहिल्यानंतर 9व्या चेंडूवरती सिंगल त्याच्या अगेन्स्ट बनवण्याचं हे धाडस इथे पाहायला मिळालं. 1 रन आली आहे. धावफलक जाईल 11 वरती. नेक्स्ट मॅच असेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे विरुद्ध पॉवर शेलार. रात्रीमध्ये अजून एक गरमागरम मॅच. बॉल तयार होईल. बॉलिंग मार्क वरती 4 बॉल मध्ये जर आपण सुरुवातीला पाहिलं तर त्यांना डॉट टाकले होते पहिल्या मॅच मध्ये, नंतर लगातार 3 विकेट आणि इथे अनप्लेबल यॉर्कर गती भन्नाट आणि वेगावरती स्वार होऊन स्वतःच्या नावाचा दर्जा जपला जातो. वेल बोल्ड संदीप, वेल प्लेड टीम कोळी 11 कशेली. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 सिंगल आली आहे. त्याच बरोबरीने आपण इथे पाहतोय क्लीन बोल्ड अनप्लेबल यॉर्कर इथे पाहायला मिळाला. बॉलर संदीप ऑन साइडला फटका मोठा आला. बॉल हवेमध्ये फील्डर मिड विकेटला टिपला जाईल हा जेल, बट इथे पुन्हा एकदा मिस्टेक. शेवटच्या टप्प्यामध्ये फील्डर फिरत होते, असं वाटत होतं की बॉल त्याच्या हातामध्ये, बट हातांना हा बॉल निसटलाय. आणि मी म्हणेल संधी होती बॅट्समनला आउट करण्याची, बट संधी आहे ना मित्रांनो चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडा वेळ झाला, बिस्किट जसं निघून जातं संधी देखील निघून जाते. यावेळी देखील संधी होती, बट कीपरच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झाला. एक चोटी धाव इथे बनवली जाईल आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. क्या बॉलिंग इथे राहिली आहे संदीपची. आणि त्याच्यासाठी एक गोष्ट तर नक्कीच म्हणेल, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. आणि आपले इरादे ज्यानं बुलंद स्पष्ट केले आणि आपल्या बोलबालीचा गोलंदाजीचा स्वतःच्या नावाची कर्तृत्वाची छाप जण सोडली, त्या संदीपचं हे षटक देखील यशस्वी राहिलं. फक्त 4 धावा एका फलंदाजाला त्यांना बाद केलं. बॉल त्यांना डॉट टाकले 2 आणि 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या पाहायला मिळते 14. जोपर्यंत चर्चा करतीये कोळी 11 कशेळी, त्याचबरोबरीने टीम दापोडे. आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक संगीत. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 14. अतिशय चांगला मी म्हणेल स्पर्धेचा
दुसरा दिवस संपन्न झाला. आज आपण रात्रीमध्ये आहोत आणि त्यामध्ये दुसरी रात्र देखील यशस्वीरित्यानं पार होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण ही स्पर्धा आहे भगव्या झेंड्याची. ही स्पर्धा आहे एक राजेशाही थाट सन्माननीय विकी शेठ माद्रे स्वराज्य खाडीची अभिमानाची स्पर्धा आपण खेळतोय. पहिलाच बॉल लेग ग्लान्स केलं. बॉल झाली इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आल्यानंतर डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रणनीतीतील 4 आणि हा चौकार आलाय फलंदाज गणू पाटीलच्या बॅटमधनं. डीजे 2 ओव्हर्समध्ये रन्स होत्या 14. पण मी म्हणाल होणार आहे तो कदरा. हौसले की तरकश में कोशिश का ओ तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में सब कुछ लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो. आणि आशा अपेक्षा उम्मीद ज्याच्याकडे असतील तो क्रिकेटमध्ये कधीच परास्त होत नाही. कारण नशिबाची साथ, कौशल्याचा आधार आणि मेहनतीची पराकाष्ठा या क्रिकेटी संगमावरती रंगतो हा क्रिकेटचा खेळ. ज्याच्यामुळे जमलाय एवढ्या मोठ्या प्रेक्षकांचा हा मेळ. अपिलामध्ये इथे राहिले गाफील. त्याचा फायदा उचलत असताना रन सोडण्याचा प्रयत्न होता बट परतावा लागेल. इथे बॅट्समन गणेशला लागलाय. इथे हा दुसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे बी संघाला. बॅट्समन आउट. गणेश पाटील बॅक टू डग आउट. पहिल्या मॅच मध्ये भरपूर अपयश आलं होतं कशेईला. शेवटच्या ओव्हर्समध्ये रन्स झाल्या. प्लॅटफॉर्म बनला 43 धावेचा. नंतर आलिमगडला बीट केलं. भरपूर काही घडामोडी या टीमच्या माध्यमातून राहिल्या. माहिती या टीमला रात्रीमध्ये आपण खेळतोय. उद्याची सकाळ आपल्याला चांगली पाहायची असेल तर आज रात्री तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. कारण क्रिकेट आहे मित्रांनो जिथे रात्र नाही स्वप्न बदलतं. रात्र नाही स्वप्न बदलतं. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ मात्र ही नक्कीच बदलते. आणि या स्वराज्य खाडीमध्ये आपली वेळ बदलवायची असेल तर लॉट्स ऑफ हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती येतो निलेश. इथे लाईन चांगली आहे. आज मी म्हणेल इथे फरारीचं इंजिन लावले की काय टीम कशेईच्या गोलंदाजांना. प्रत्येकाचं स्पीड तुम्हाला भरपूर जास्त पाहायला मिळतोय. जास्त गती जनरेट होतीये. फोरआर्म्स मधली ताकद इथे पूर्ण लावली जाते. कारण माहिती आहे हा काळ कसोटीचा आहे जिथे वारसा संघर्षाचा जपावा लागेल. लॉंग ऑफला फील्डर आहे. त्याच्या अगदी हातामध्ये हा बॉल. टीपला जाईल हा झेल आणि संपलाय. डाव्या हाताचा बॅट्समन धीरजचा खेळ आणि दापोडे टीमला लागलेला तिसरा धक्का. निलेशला मिळालेली दुसरी सफलता. फलंदाज आउट होतोय. थँक्यू डीजे. आणि आज या रात्रीमध्ये दर्जेदार क्रिकेट खेलती है टीम कोई 11 कशेड़ी. उनके लिए सवेरे नहीं होते जो जिंदगी में कुछ पाने की उम्मीद छोड़ चुके हो. उजाला तो उनका होता जो बार बार हारने के बाद भी कुछ पाने की उम्मीद रखते हो. तर इतना भरपूर काही गमावल्यानंतर काहीतरी मिळवायचं हे मनामध्ये ठेवावं लागेल टीम दापोडेला आणि लढावं लागेल. कारण हा खेळ क्रिकेटचा जिथे हारताय की जिंकताय दिस इज नॉट इम्पॉर्टंट ऑन फील्ड ग्राउंड. इम्पॉर्टंट युअर हार्ड वर्क बिकॉज
यू क्रिएट हार्ड वर्क, गॉट अ सक्सेस. बॉल तयार होईल ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन होता, ऑन साईडला पूल केला, मिड विकेटला फिल्डर येईल. आपण चर्चा करत होतो हार्डवर्क म्हणजेच परिश्रमाबद्दल. ओव्हरथ्रो झालाय, रनआउटचा धोका आणि इथे मात्र दोन्ही बॅट्समन एकाच एंडला बट आउट झाला, तो म्हणजेच फलंदाज चेतन आणि त्याला जावं लागतंय. इथे मात्र खेळाडू कक्षाच्या दिशेनं परतीचा प्रवास त्याचा सुरू झाला. तर विकेट इथे गेली आहे रनआउटच्या स्वरूपात. हा धक्का इथे लागलाय. टुबलमॅनच्या भूमिकेत आमच्यासोबत आहेत कॅमी अर्थातच दिवेश आणि त्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नंबर 6 वरती भावेश. गतवर्षी या स्पर्धेमध्ये 35 धावा त्या खेळाडून आपला बॅटमधनं कोटल्या होत्या. आज टीमला गरज पाहिजे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये गतवर्षीची ती झुंजार खेळी साकारेल का फलंदाज भावेश. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्वीप करायचं होतं, दिशा द्यायची होती, बॉल धावा स्टिकच्या बाहेर, पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर आपण पाहिलं, वेस्ट इंडिजचा एक बॉलर होता ज्यानं 18 वर्ष वेस्ट इंडिजच्या क्रिकेटला दिली. मायकेल होल्डिंग त्याचं नाव होतं. 912 षटकं त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यानं टाकली. 5472 बॉल त्यानं टाकले. बट त्याच्या पूर्ण 18 वर्षाच्या 5472 बॉलच्या कारकिर्दीमध्ये व्हाईट बॉल मित्रांनो त्यांनी कधीच टाकला नव्हता. इथे स्ट्रोक चांगला आहे बट फिल्डर आहे लॉंग ऑफला. चेंडू जज केला जातो, फील्ड करून फेक केला जाईल, तो पण रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट होईल असं वाटलं इथे गोलंदाजाला, त्यामुळे बॉल त्यानं कॅरी केला नाही आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथे ते सांगतोय टीमचा कॅप्टन की एक तर थ्रो तुझा पुढे आला, एक तर ऑन अ बॉलर डायरेक्ट थ्रो नाही तर थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ यायला हवा होता जेणेकरून बॉलरला थ्रो जज करता आला असता. थ्रो तो की एवढा क्विक होता, एवढा मी म्हणेल बुलेट थ्रो होता की बॉलरला देखील कळालं नाही की एक्झॅक्टली बॉल कसा कॅरी केला जावा. आणि षटकं पूर्ण झाली आहेत. इथे मात्र 3 आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा झालेत 22. 6 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे बट असं म्हटलं जातं हिम्मत मर्दा तो मदद खुदा. फाईट करावी लागेल आता दापोडेच्या बॅट्समनला. नेक्स्ट मॅच दिवा स्पोर्ट्स दिवा खेळ. मनोज भोईर मामा तेजस पाटील फ्रॉम मुठवळ त्यांच्याकडनं इथे त्या टीमला आधीच शुभेच्छा आलेत. थँक्यू. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय नयन आणि त्याच्या समोर आहे फलंदाज. दापोडे टीम साठी जे संघर्ष आताही करतायत, एक सिंगल तर मिळाली आहे. गरज होती का भावेशला आता हा प्रश्न, कारण भावेशकडनं अपेक्षा होत्या टीम दापोडेला आणि ते रनआउटच्या स्वरूपात भावेशला आपली विकेट गमवावी लागतीये. भरपूर घाई केली या मॅच मध्ये टीम दापोडेनं. पहिल्या मॅच मध्ये जो कॉन्फिडंट क्रिकेट त्यांच्यामध्ये दिसला तो या मॅच मध्ये दिसत नाहीये. आणि मित्रांनो, सक्सेस इज की वाय टू सक्सेस. आत्मविश्वास यशाच्या दिशेनं जाणारी ही गुरुकिल्ली असते आणि भावेश पुन्हा एकदा परतीचा प्रवास करताना डगआउटच्या दिशेनं. थँक्यू सो मच डीजे. लाखोली गावचे समाजसेवक आणि विकी शेट म्हात्रे आणि निखिल पाटील यांचे खास जवळचे मित्र लाखोली गावचे. आपला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचा आहे. बॉल तयार होईल. आतापर्यंत एकही षटकार आला नाहीये मागच्या 2 ओव्हर्स नंतर आणि इथे देखील मिळेल नक्कीच विकेट. रोशन पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून विराजमान यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेचे वन बेंच शो
विकी शेट म्हात्रे यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. जवळचे मित्र आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. भरपूर छोटं टार्गेट येईल या मॅचमध्ये. सध्या तरी हीच गोष्ट इथे दिसतीये, कारण कशाही पहिल्या मॅचमध्ये अपयश अगदी जवळ पाहिल्यानंतर आता या मॅचमध्ये हार मानायला तयार नाहीये. बट एक नक्कीच सांगेल, दापोडे टीमला धावा किती हो तुम्हाला लढावं तर लागेलच. मंजिल इंसान के हौसले आजमाती है, सपनों के पर्दे आंखों से हटाती, किसी भी बात से हिम्मत न हारना ठोकर ही इंसान को चलना सिखा दिया. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. इथनं अजून मी म्हणेल जे बॉल बाकी आहेत 4, त्यामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या, 30 पेक्षा पुढे गेली ना टीम दापोडे, तर ती देखील संघर्ष करण्यास भाग पाडेल टीम कोळी 11 कशेली क्रिकेट संघाला. नयन तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्यासमोर बॅट्समन आहे नंबर 8 वरती आला धीरज पाटील. क्षमता या खेळाडू देखील कडे आहे. एक षटकार हवा आहे. इथे लाईन धीरजने केली मिस. बॉल इथे जातो डॉट. आणि काय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आता देखील मिळतो. 8 वाजून मिनिटं झाली आहेत 35. आणि टाइम मॅनेजमेंट नो डाऊट हॅट्स ऑफ यू समीर दादा तांगडी, विकी शेट म्हात्रे. भरपूर दर्जेदार काम तुम्ही करताय. वेळ जर आपण पाहिली, जे शेड्यूल आहे त्याच प्रकारे कंप्लीट होत आहेत सगळे सामने. बट इथे अंपायर बाळा इकारे सरांचं फिंगर अप म्हणजे पडदा लागेल. धीरज पाटीलला लागलाय हा धक्का आणि हा फलंदाज देखील शून्यावरती बाद झालाय. अजूनही इथनं 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर संगीत आपण ऐकलं. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊन आम्ही राखीतो स्वराज्याचे तख्त. सरसरत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, कारण आम्ही फक्त जन्मदाच शिवभक्त. अतिशय सुंदर ऑपरेटिंग लियान साऊंड मानकोली डीजे आमच्या पॅरीच्या माध्यमातनं. वॉट शॉट, वॉट शॉट. फटका अतिशय दर्जेदार आणि ज्या फटक्याची गरज होती तो स्ट्रोक इथे आलाय आणि षटकार मारलाय फलंदाज 9व्या क्रमांकावरती येऊन समीर. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि त्या फलकावरती याच षटकाराच्या बरोबरीनं धावफलक. एक बॉल अजून बाकी आहे आणि रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 29. शिवशक्ती कडाव कर्जत वरून ते देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात, तर त्यांचं देखील आपण स्वागत करू. शेवटचा बॉल बाकी आहे आणि हा बॉल जायला हवा होता. संधी तर नक्कीच होती त्या बॅट्समन समीरला, पण एक षटकार जो आलाय तो लढण्यासाठी एक टार्गेट देऊन गेला टीम वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेला. आणि धावफलक आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते 29. सर्वप्रथम आपण नाणेफेकी देखील करणार आहोत, मात्र मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान देखील केला जाईल व्यासपीठावर. मी विनंती करतो या स्पर्धेचे वनमॅन शो विकी शेट म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मानसी प्रमोद देवलीकर दादांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. मित्रांनो, स्वागत आणि सन्मान केला जात आहे. स्वराज्य चषक 2020 मध्ये ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय. विकी शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मानसी प्रमोद देवलीकर दादांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर. मित्रांनो, ही स्पर्धा भिवंडी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण देश जगभरामध्ये ही स्पर्धा दाखवली जात आहे.
या स्पर्धेची आठवण आपण पाहतोय त्यांना स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर घनश्याम देवलीकर दादा आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय की या स्पर्धेचे विकेशेट मात्रे यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते घनश्याम देवलीकर दादांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रत्येक मान्यवराला इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार वन मॅन शो विकेशेट मात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जात आहे. मी डीजेला इथे थांबेल कारण की टॉस देखील होणं गरजेचं आहे. ज्या आपण मॅचची आतुरतेने वाट पाहत आहोत, दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस सावे दिवे आणि पॉवर शेलार. बिग मॅच पाहायला मिळेल. मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण टॉस बॉक्समध्ये आपण जायचं आहे. प्रमोद देवलीकर दादा, घनश्याम देवलीकर आणि त्याचबरोबर किशोर पाटील दादांना देखील विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या बिग मॅचचा बिग टॉस करणार आहोत. प्रमोद देवलीकर आणि घनश्याम देवलीकर आणि किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा बिग टॉस आपण करतोय. तर आपण जाऊया आमच्या टॉस बॉक्समध्ये. ऐकूया संदेश पाटील यांचा आवाज. दुसरं सत्र मध्ये जसं सुरू होईल मी थोडंसं थांबतो. पाहिजे या मॅचमध्ये 30 धावेचं टार्गेट डिफेंड करेल का टीम दापोडे, या आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र संदेश पाटील आणि त्याचबरोबरीनं त्यांच्यासोबत वेलकम विकी की मॅन विकी. आपण लगेच यायचं आहे कारण की मान्यवर आलेल्या आहेत. वेलकम शेलार पॉवर शेलारचे संघ देखील कर्णधार आलेले आहेत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवे संघाचा कर्णधार विकी मात्रे देखील येत आहे. टॉस केला जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला आहे ते पॉवर स्पोर्ट्स शेलार या संघाने. थँक्यू सो मच. मान्यवरांनी विनंती असेल की आपण व्यासपीठावर बसायचं आहे. पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाने टॉस जिंकला आहे. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करणार. फिल्डिंग. समोरचा संघ देखील चांगला आहे आणि ज्या सामन्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो सामना इथे पाहायला मिळेल प्रेक्षकांना. जवळजवळ ऑनलाईन हजाराच्या वरती गेलेल्या आहेत कारण का टॉस होत आहे आणि टॉसचा जो बॉस आहे कोणता संघ आहे ते पाहण्यासाठी देखील ऑनलाईन आलेला आहेत. म्हणजे टॉस जिंकला आहे तर समोर हवेदिवे संघ आहे. संपूर्ण भिवंडीचे स्टार खेळाडू आहे त्या संघामध्ये. काय वाटतंय, दबाव आहे? नाही. आपण संपूर्ण तयारीमध्ये आलेला आहेत या स्पर्धेमध्ये. हो, ज्यावेळेस एंट्री केली आपण मेन गेटावरून, कसं वाटलं तुला ही स्पर्धा? खूप सुंदर आहे. यावर्षी आम्ही पहिल्यांदा खेळतोय. मनोरंजन आहेच समजा. टुर्नामेंट पण खूप सक्सेस होणार. क्या बात आहे. थँक्यू सो मच. विकेशेट मात्रे यांच्याकडून देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आपला, कारण की चांगली टिप्पणी दिली आपण. तर आम्हाला सामना चांगला पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. विकीशी आपण चर्चा करूया. विकी एक महान खेळाडू आहे सिटी क्रिकेटमधील, मात्र आपण गावातील संघातून खेळत आहात. समोर पॉवर स्पोर्ट्स शेलार ब्रँड आहे, त्यांच्याकडे देखील चांगले चांगले खेळाडू आहेत. दिनूदादा देखील असेलच त्या संघामध्ये. काय वाटतं, समोरचा संघ कसं वाटतोय? नाही, निश्चितच मित्रसंघ आहे आमचा. खेळीमेळीने मॅच होणार आणि चांगली मॅच होणार. निश्चितच आज आपली टीम पूर्ण आलेली आहे. हो, निश्चितच पूर्ण. काय नवीन चेहरे पाहायला मिळतील? हा, आता क्रिकेट असा खेळ आहे आणि गावामध्ये नवीन प्लेयर येतातच, त्यांना संधी देणे आमचं कर्तव्य आहे. कशी वाटली स्पर्धा? तुमचं देखील नगरसेवक चषक होणार आहे, मात्र ही स्पर्धा गेली 7 वर्ष आपण बघतोय आणि या स्पर्धेला खूप मोठा इथे सपोर्ट केला आहे विकेशेट मात्रे याने. नाही, निश्चितच स्पर्धा दरवर्षीप्रमाणे चांगलीच आहे. आम्ही 2 वर्ष अंतिम सामना खेळलो इथे. जिंकण्याचं मान नाही मिळालं, परंतु आम्ही यावर्षी प्रयत्न करू. आपण ज्या प्रकारे क्रिकेट खेळतात तोच क्रिकेट इथे पाहायला मिळेल आम्हाला. हा, प्रयत्न असेल. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. आहोत विकी मात्र मित्रांनो, टॉस जो जिंकलेला आहे पॉवर स्पोर्ट्स शेलार या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा एक धारशीर निर्णय इथे घेतला आहे शेलार संघाने. ओ टू कॉमेंट्री बॉक्स ओमकार शेटे.
जे आमचे क्रिकेट रसिक आहेत त्यांच्या एक सुवर्ण संधी आहे त्यांच्यासाठी देखील. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बाहेर जे आमचे ऑडियन्स, आमचे क्रिकेटर जे आहेत आणि क्रिकेट रसिक आणि त्यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर ग्राउंडच्या बाहेर आपण जर झेल पकडता, आयवा झेलसाठी तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. समीर तांगडी यांच्या माध्यमातून आलेले सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करते. स्वराज्य चषक 2020 या स्पर्धेचा मित्रांनो दुसरा दिवस आहे. अतिशय जबरदस्त सामना यानंतर देखील पाहायला मिळेल. मात्र यावेळेस लो स्कोरिंगचा सामना इथे पाहायला मिळतो कारण लक्ष्य 30 धावांचा आहे. निशांत, ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करू संदेश पाटील आणि निशांत पाटील यांचा आवाज या मॅचमध्ये आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. इथे सामना सुरू होईल. सलामीची जोडी कोली 11 कशेली संघाचे. कशेली गावाचे संपूर्ण कोळी आज या स्पर्धेमध्ये रंगलेले आहेत. माझ्या जोडीला जॉईन झालेले आहेत निशांत पाटील. निशांत, 30 धावांचं लक्ष्य आहे. कोणत्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल इथे 100% कमिटमेंट द्यावं लागेल गोलंदाजांना. पहिला चेंडू बघितला, ऑफ स्टंपवर टाकला होता गोलंदाज गितेश याने आणि इथे पहिल्या चेंडूवर इथे मिळतात इथे 4 धावा. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते इथे. पुन्हा एकदा गीतेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पॉवर प्लेचं षटक इनफिल्डच्या आतमध्ये, सर्व खेळाडू 2 इनफिल्डच्या बाहेर. राईट आर्म ओव्हर द विकेट गीतेश. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढला आहे. शतरक्षक चुकी करतोय इथे आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू ग्राउंडच्या बाहेर जाईला कार्पेटच्या सहाय्याने 4 धावा मिळते इथे कोली 11 कशेली संघाला. गुड शॉट. मिडऑफचा क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे आपल्याकडे 30 धावा आहेत निशांत, कोणत्या प्रकारे क्षेत्ररक्षण करावं हे देखील खूप गरजेचं आहे. लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळतोय. अमित हा फलंदाज बघितलं, लगातार 2 चेंडूमध्ये अमोल हा फलंदाज 2 चौकार मारतोय. मग बघितलं खराब क्षेत्ररक्षण झालंय त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र गेला होता सीमा रेषापार 4 धावांसाठी. अगदी बरोबर, हॅट्रिकवर आहे. पाहूया चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय का अमोल तरे. संघाचा कर्णधार आहे, जास्त वेळ शांत बसणार नाहीये. 3 चेंडूवर 3 चौकार पेश करताना कॅप्टन अमोल तरे. गुड शॉट. ज्या प्रकारे इथे सुरुवात केली आहे अमोल तरे याने, असं वाटतं की आयोजकांचा वेळ थोडासा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्की चांगली फलंदाजी करतोय. लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारतोय. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य दाखवतोय हा फलंदाज या मॅच मध्ये. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त प्रयत्न करेल मात्र झेल सुटली जाते आणि जीवनदान अमोल तरे संघाच्या कर्णधाराला देतो इथे. मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाईल. 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 14 धावा. गुड स्टार्ट. तर नक्की 30 धावांचं मापक आव्हान असताना यावेळेस चांगली फलंदाजी करतोय कोली 11 कशेळी संघ. विशेषतः अमोल काय चांगली फलंदाजी करतोय आणि गीतेश याच्या गोलंदाजीवर आक्रमण झालाय. तर मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं गीतेश याच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि यावेळेस देखील या गोलंदाजावर आक्रमण केलंय अमोल या फलंदाजानं. यावेळेस बॅटवर घेतला चेंडूला, चेंडू देखील बाहेर गेला 4 धावांसाठी. बिग शॉट. वेलकम. आगमन झाला आहे मान्यश्री ज्ञानेश्वर म्हात्रे हवेदेवीचे समाजसेवक. आपलं हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आक्रमण पाहतोय आपण. अमोल तरे याच्या बॅटमधून 4था चौकार पाहायला मिळाला. गुड बॅटिंग. थोडासा दबाव निर्माण होतोय. गोलंदाज गीतेश, चांगली सुरुवात झाली आहे इथे
गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र 4 चौकार पाहायला मिळालं. कालीरत्न नंदन पाटील देखील याच प्रकारची फलंदाजी करतोय आणि त्यांच्या परिसरातील हा संघ इथे पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफ स्टंप चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न केला मात्र सर एष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. षटक कंप्लीट होते. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या गीतेश याने, 18 धावा. येणाऱ्या अजूनही इथे 12 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. मित्रांनो, आजच्या दिवसातील यानंतरचा होणारा सामना बिग फाईट पाहायला मिळेल. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस 6वे दिवे आणि पॉवर स्पोर्ट शेलार. व्हॉट अ मॅच, एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. त्यानंतर आजच्या दिवसातील चौथा हिरवा मानकोली दीपेश माळी यांना देखील आपण ॲक्शनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर जर्मन सरवली. व्हॉट अ मॅच, हा देखील सामना खूप रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. उद्याच्या दिवसातील मित्रांनो पहिला सामना वेळेवर चालू होईल 9 वाजता सकाळी. गावदेवी वडगर आणि जय हनुमान सरवली, म्हणजे या स्पर्धेमध्ये 2 संघ आहेत. यावेळेस खेळून काढला आहे चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र चेंडू सीमेच्या बाहेर फरार होते. मिळते इथे 4 धावा. पुन्हा एकदा कशिली संघाला. थँक्यू सो मच. जय हनुमान लाखिवली आहे. यानंतर चौथा हिरवा मानकोली, पुरुषोत्तम एंटरप्राइजेस 6वे दिवे आणि पॉवर शेलानंतर हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. राईट अमोर द विकेट गोलंदाजी करतोय समीर. यावेळेस पायाने टाकला होता चेंडू आणि पंचांच्या कोणत्याच मनामध्ये शंका नाहीये आणि हात उंच करताना आपण पाहतोय आणि जाण्याचा आदेश इथे देताना फलंदाजाला. पहिला विकेट कशिली संघाला. झटका लागतोय पहिला. वेलकम आमचे मान्यवर जे आहेत येत आहेत व्यासपीठावर, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आम्ही दिवेगावचे समाजसेवक ज्ञानेश्वर म्हात्रे दादांचं देखील आगमन झालं आहे. खार्डी परिसरामध्ये स्वराज्य चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विकी शेठ म्हात्रेंचं देखील भरपूर नाव आहे भिवंडी तालुक्यामध्ये, कारण की युवा सेना जे पदाधिकारी आहेत चांगले काम करत आहेत या परिसरामध्ये. संपूर्ण जे गावाची मुलं आहेत सर्वांना एकत्र घेऊन कोणताही कार्य करायचं असेल तर दादांचं नेहमी सिंहाचा हात असतो त्याच्यामध्ये आणि तो कार्य इथे पाहायला मिळते. कारण की टेनिस क्रिकेटचा हा मेगा इव्हेंट आपण या परिसरामध्ये पाहतोय. गोलंदाजी करतोय गोलंदाज समीर. राईट आर्म ओ द विकेट. सामना करते खेळपट्टीवर फलंदाज असेल तो म्हणजेच दिनेश. या बीस खेळून काढला आहे कार्पेटच्या सहाय्याने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एकच धाव घेईल कारण की संघ एक चांगल्या स्थितीमध्ये इथे आहे कोली 11 कशेली संघ आणि ज्या प्रकारचे फलंदाजी ते पाहायला मिळेल अमोल तरी याच्या माध्यमातून. गुड बॅटिंग मित्रांनो. आज दुसरा दिवस आणि अतिशय थाटामाटाने संपन्न होते कारण की चांगले मॅचेस पाहायला मिळते इथे. स्विच खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर. आता मात्र डोक्यावर बरफ ठेवून फलंदाजी करतोय अमोल. ज्या प्रकारे धावा बनवायच्या आहेत. पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केल्या 18 धावा. समीकरण सोपा राहिला. 18 चेंडू 12 धावा. आतापर्यंत धावा झाल्या या षटकामध्ये 6, म्हणजे येणाऱ्या अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी कोली 11 कशिली संघाला. एकतर्फा सामना पाहायला मिळतो इथे. गोलंदाज प्रयत्न करतोय विकेट घेण्याचा. समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इथे जागेवर मारण्याचा प्रयत्न केला मात्र पंचांनी बघितलं लेग स्टंपच्या बाहेर उभा आहे. चांगला डिसिजन पाहायला मिळते बाळा सरंगकडून. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे इथे समीर याचं. या षटकामध्ये सामना फिनिश होईल का याच्याकडे देखील लक्ष असेल इथे कॉमेंट्री बॉक्स मधून, कारण की ज्या प्रकारे फलंदाजी करतोय अमोल तरे आणि त्याचबरोबर त्याला साथ देतोय इथे दिनेश. फक्त 1 धाव काढली आतापर्यंत. आता प्रयत्न करेल जाता जाता समीर देखील विकेट घेण्याचा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू आहे. बॅटच्या मधोमध देखील आला आहे
मात्र चेंडू हवेमध्ये सोपं झेल सुटलं जातं इथे. धाव कंप्लीट केली जाईल इथे फक्त आणि फक्त एक धाव. तर इथे षटक कंप्लीट होतात. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 25 धावा. यानंतर होणारा सामना पॉवर स्पोर्ट शेलार आणि पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हवे दिवे बिग मॅच. मित्रांनो उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. स्वराज्य चषक 2020 तिसरे दिवस उद्याचं गावदी वडगर आणि जय हनुमान सरवली बिग मॅच पहिला पाहायला मिळेल. त्यानंतर सोनिका माता मालोडी बी संघ आणि बॉयफ्रेम केवनी दिवे या संघाला आपण उद्या पाहणार आहोत ॲक्शनमध्ये. त्यामधील विजय संघांचा सामना होईल. त्यानंतर जय बोलना सरवली पाडा आणि जॉयल इंटरप्राइजेस पिंपलास वॉट अ मॅच. महेंद्र कामनकर आणि सागर भोईर याचं दोन्ही संघ पाहायला मिळतील. त्यानंतर आम्ही स्पोर्ट सावंदे त्याचबरोबर काजे स्पोर्ट पूर्णा यामध्ये देखील सामना पाहायला मिळेल. मात्र या चेंडूनंतर पुढच्या सामन्याचे देखील आपण नाव घेणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. यावेळेस एम एस धोनीच्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश केला आहे इथे. इथे सामना फिनिश झाला आहे. मात्र मॅन ऑफ द मॅच साठी देखील खूप इथे चर्चा केली जाईल कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण की यानंतरचा सामना देखील बिग सामना पाहायला मिळेल. लो स्कोरिंगचा सामना आहे. तर पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे त्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये सिद्ध केला आहे की मी का हॅट्रिक घेतली पहिल्या मॅचमध्ये आणि बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी का घेतली मी ते इथे सिद्ध करताना संदीप इज द मॅन ऑफ द मॅच. गुड बॉलिंग. संदीप येत आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. अतिशय सुंदर अशी ट्रॉफीज आहे आणि गिफ्ट हॅम्पर आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आमचे उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. घनश्याम देवलीकर दादा आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संपूर्ण पहिले ट्रॉफी द्या आपण, कारण की प्रत्येक खेळाडू ही ट्रॉफी पटकवण्यासाठी ग्राउंडमध्ये कसरत करत असतो. मित्रांनो हे लक्ष ठेवा, क्रिकेट सोपं नाहीये. क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर कसरत करावी लागते आणि ती कसरत करण्यासाठी जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपण पहिले देऊया आपण इथे संदीप याला. त्यानंतर प्रमोद देवलीकर दादा आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर देऊया आपण. अतिशय जबरदस्त कामगिरी केली. संदीप फक्त एकच प्रश्न विचारेल जाता जाता फक्त, कारण की चांगला परफॉर्मन्स केला आहे आपण. संदीप पहिल्या मॅचमध्ये मेडन षटक आणि त्याच्यामध्ये हॅट्रिक आणि या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. आज ठरून आला होता की आज मेडन षटक टाकायचा आहे. नाही, माझं मॅच डिसिजन होतं की रन कमी होते आणि बॉलिंग चांगली केली तरच मॅच जिंकणार होतो आम्ही. संदीप आपल्या संघाने अतिशय चांगला परफॉर्मन्स केला आहे. आपण खुश आहात आपल्या संघावर? हा, खुश आहे. अजूनही चांगलं करायचं आणि फायनल पर्यंत जायचं. आपल्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा आहोत. संदीप अतिशय चांगली कामगिरी केली. मॅच स्टार्ट होईल. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहोत ना निशांत पाटील मॅन फ्रॉम पाये. अतिशय चांगले समालोचक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला आवाज गेली इथे 2 वर्ष आपला आवाज सोडत आहेत. ऐकूया आपण निशांत पाटील यांना. धन्यवाद संदेश पाटील. तर टेनिस क्रिकेट विश्वाच्या या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो आपण पाहतोय स्वराज्य चषक 2020चे आयोजन माध्यम आहे विकीशेट मात्रे. तर नक्की इथं अतिशय सुंदर असं आपण आयोजन पाहतोय. तर उद्याच्या रजनीमध्ये आपण बघणार आहोत पहिला मॅच अब्बू स्पोर्ट खाडी विरुद्ध जरीमरी पाय. एक मोठा मॅच या परिसरामधील दोन्ही संघ. प्रत्येक प्रेक्षकाला ती मॅच आतुरता असेल मॅच बघण्यासाठी. पारंपरिक दोन्ही संघ आहेत या स्पर्धेमध्ये नेहमी खेळत असतात. तर उद्याचा पहिला मॅच आहे अब्बू स्पोर्ट खाडी विरुद्ध जरीमरी पाय या दोन संघामध्ये. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर मी क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अलीकडच्या कालामध्ये क्रिकेटने टाकलेली कात आणि टेनिस क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस मित्रांनो आपण पाहतोय.
तर नक्कीच माध्यम आहे यावेळेस स्वराज्य चषकाच्या माध्यमातून विकी शेट म्हात्रे, अबूस्पोर्ट खाडी आणि अर्थातच समीर तांगडी सुद्धा. एक नक्कीच अतिशय सुंदर असं आयोजन होते या परिसरामध्ये. नक्कीच या परिसराचा विचार केला, या परिसराची मानाची स्पर्धा देखील म्हटली जाते. या स्पर्धेला दरम्यान चालू असणारा सामना उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आगमन झाला आहे मान्यवरांचा ज्ञानेश्वर